नमस्कार मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे इथे आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला सुरू करूयात. आज आहे 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळेसच्या बजेटमध्ये सुद्धा कर्करोगासाठी ज्या औषधं आहेत, कर्करोगाची जी औषधं आहेत त्याच्या इम्पोर्ट ड्युटी अतिशय कमी केलेल्या आहेत. तर 4 फेब्रुवारी हा दरवर्षी जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो WHO द्वारा. ह्या वर्षीच्या कॅन्सर डेची थीम आहे युनायटेड बाय युनिक. एक्झाममध्ये हे विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे लक्षात असू द्या. आता याची सुरुवात झालेली आहे ती 4 फेब्रुवारी 2000 मध्ये पॅरिसमधल्या एका परिषदेमध्ये हे वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा करण्याचं ठरलेलं आहे. आता हा साजरा करण्याची संस्था आहे त्याचं नाव आहे युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल. हे उपक्रम चालवते आणि ही जी संघटना आहे UICC ही 1933 मध्ये जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे स्थापन झालेली आहे. सो हे काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचं बघूया. महाराष्ट्र AI धोरण. महाराष्ट्र सरकारने 16 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. AI धोरण असणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे आणि AI हे महाराष्ट्राच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देईल असा अंदाज आहे की 6 लाख कोटीचा फायदा AIच्या धोरणामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या इकॉनॉमीमध्ये होईल. पुढचं पाहूया. म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर MSME, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणजेच MSME. यावेळेस बजेटमध्ये भारत सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम दिलेली आहे. म्हणजे काय आहे की स्मॉल मीडियम आणि मायक्रो एंटरप्राइजेस असतात, जे छोटे उद्योग असतात, त्यांना कर्जाची बँकेकडून जेव्हा कर्ज पाहिजे तेव्हा त्यांना हमी कोण देत नाही, त्यामुळे कर्ज मिळत नाही. त्यांना कर्ज मिळणं सोपं व्हावं यासाठी त्यांच्या कर्जाला हमी म्हणून सरकार राहणार आहे आणि सरकार त्यांना 60% पर्यंतचं कर्ज आहे त्याची हमी हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देणार आहे. याचा कालावधी आहे 4 वर्ष किंवा 7 लाख कोटी लक्षात ठेवा एवढी. म्हणजे एकतर हा योजना सुरू झाल्यापासून 7 लाख कोटीपर्यंत जोपर्यंत हमी होत नाही तोपर्यंत ही योजना चालू राहील किंवा 4 वर्ष ही योजना चालू राहील. याचा मेन उद्देश काय आहे की उपकरणे आणि यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी कर्ज प्रोव्हाइड करणं MSMEला. एका MSMEला 100 कोटीपर्यंत कर्ज उभा करता येऊ शकतं. पुढचा बघूया. न्यूक्लिअर एनर्जी. या बजेटमध्ये न्यूक्लिअर एनर्जीला अतिशय महत्व दिलेलं आहे आणि या अंतर्गत चांगले बजेटरी अलोकेशन सुद्धा केलेले आहेत. सो या दीर्घकालीन ऊर्जा संक्रमण धोरणाचा एक भाग म्हणून याच्याकडे पाहिलं गेलेले फॉसिल फ्युएलला अल्टरनेट म्हणून जे आपण रिन्युएबल एनर्जीचे रिसोर्सेस पाहतो, सोलर एनर्जी, विंड एनर्जी, त्याचबरोबर न्यूक्लिअर एनर्जीकडे पण क्लीन एनर्जी फ्युएल म्हणून पाहिलं जातं. 2047 पर्यंत 100 गिगावॅट हे लक्ष्य आहे आणि याचं व्यापक उद्दिष्ट काय आहे? विकसित भारत, ऊर्जा विश्वासार्हता निश्चित करणे आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे. जीवाश्म म्हणजे फॉसिल फ्युएल्स, म्हणजेच क्रूड ऑइल, पेट्रोलियम वगैरे जे आपण बघतो त्याच्यावरचं अवलंबित्व कमी करणे हा न्यूक्लिअर एनर्जीला सपोर्ट करण्यामागे किंवा त्याला बूस्ट देण्यामागे सरकारचा उद्देश आहे. हे लक्षात ठेवा की 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जेचं लक्ष्य आहे. आता पॅरिस AI समिट. सो आता सध्या या महिन्यामध्ये 10 आणि 11 फेब्रुवारी 2025 रोजी फ्रान्सच्या द ग्रँड पॅलेस या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ॲक्शन समिट होते. याचं सह अध्यक्षपद भूषवण्यासाठी आपले भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी ते फ्रान्सला जाणार आहेत आणि याचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, जे की लक्षात घ्या गेल्या काही वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अतिशय महत्त्व आलेलं आहे. तुम्ही ChatGPT घ्या, गुगलचं जेमिनी घ्या, Co-Pilot घ्या मायक्रोसॉफ्टचं, किंवा आत्ताच चायनाचं आलेलं डीपसीक घ्या. या सर्व धर्तीवरती जर बघितलं तर AIचं महत्त्व अतिशय आलेलं आहे. भारताने सुद्धा इंडिया AI नावाने एक मिशन सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं पण आपण वरतीच पाहिलं की AI वरती विशेष भर दिलेला आहे. तर त्या ह्यानं आपण बघितलं तर ही एक महत्त्वाची मीटिंग AI समिट यावेळेस होणार आहे. सो फ्रान्स आणि इंडिया याचं जर आपण बघितलं तर हे टाइमलाईन पहा. 1948 रोजी इंडियाने एस्टॅब्लिश केले डिप्लोमॅटिक टाईज फ्रान्स बरोबर. फ्रान्स हा तोच देश आहे ज्याचं भारतामध्ये
वसाहती होत्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा. आणि 1962 साली 5 मेन फ्रेंच सेटलमेंट्स वेर रिटर्न टू इंडिया अंडर ट्रिटी दिल्ली ट्रिटी 1954. 1954च्या दिल्ली ट्रिटी अंतर्गत ज्या काही भारतामध्ये फ्रेंच सेटलमेंट होत्या त्या भारताला परत देण्यात आलेल्या आहेत. आणि 98 मध्ये फ्रान्स आणि इंडियामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा करार झालेला आहे. सो 1998 लक्षात ठेवा, फ्रान्स बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा करार आहे. तर कोणत्या 5 ठिकाणं होती की जी फ्रान्सच्या अधिपत्याखाली होती, जी 1954च्या ट्रिटीनुसार त्यांनी भारताला परत दिलेली आहेत. पॉंडिचेरी सगळ्यांना माहिती आहे, युनियन टेरिटरी आहे, ही भारताला परत दिलेली आहे, जी की फ्रेंच भारताची राजधानी होती. कराईकल भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. यानम कोरोमंडल किनाऱ्यावर वसलेलं शहर आहे. इथे 200 वर्ष फ्रेंच वसाहत होती. माहे आणि चंद्रनागोर हे पश्चिम बंगालमध्ये आत्ताच्या आहे. सो हे सर्व 5 ठिकाणं आहेत, ही फ्रेंचची वसाहत होती भारतामध्ये. हे तुम्ही मॅपमध्ये बघू शकता. हे चंद्रनागोर आहे या ठिकाणी, यानम या ठिकाणी आहे, पॉंडिचेरी, कराईकल आणि माहे या प्रकारची ही ब्रिटिश इंडियाची मॅप बघितला आपण. ब्रिटिश इंडिया इथे आहे आणि हे फ्रेंच कॉलनीज आहेत. या जे दिसत आहेत तुम्हाला, हे जे व्हाईट डॉट दिसत आहेत हे फ्रेंच कॉलनीज आहेत. चला आपण पुढे जाऊया. पुढचा आहे रायसाना मिडल ईस्ट कॉन्फरन्स. रायसाना मिडल ईस्ट कॉन्फरन्स, मिडल ईस्ट मध्ये जे UAE देश आहे त्याच्याबरोबर आपण एक रायसाना डायलॉग्स म्हणून सुरू केलेला आहे. 28 आणि 29 जानेवारी या रोजी अबुधाबी UAE येथे पहिली रायसाना, पहिली लक्षात घ्या, ही फर्स्ट सुरुवात झालेली आहे, पहिली रायसाना मध्य पूर्व परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे, याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो की रायसाना मिडल ईस्ट कॉन्फरन्स कुठे झालेली आहे, कोणत्या वर्षी स्टार्ट झालेली आहे, कोणते देश आहेत त्यामध्ये, प्रमुख पाहुणे कोण होते, कोण कोण आयोजक होते, यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न बनू शकतो किंवा याचा उद्देश काय आहे. तर प्रमुख पाहुणे होते आपले जयशंकर, डॉक्टर S जयशंकर, जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत. आयोजक कोण आहे, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, हा एक थिंक टँक आहे भारतामधला. दुसरा आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय UAEचं आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालय यांच्यात संयुक्त विद्यमाने हा मिडल ईस्ट कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती. पुढे बघूया याचा उद्देश काय आहे. पहिला आहे भारत आणि UAE संबंध मजबूत करणे. दुसरा आहे प्रादेशिक आणि जागतिक भूराजकीय आणि भू आर्थिक समस्यांवरती चर्चा करणे. तिसरा आहे व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी. आणि चौथा आहे जागतिक अर्थव्यवस्थेसह प्रादेशिक एकात्मतेला प्रोत्साहन देणे. आता लक्षात घ्या, भारत आणि UAE यांच्यामध्ये खूप मोठा ट्रेड होतो. ऑलमोस्ट 160 to 180 बिलियन डॉलर, 160 बिलियन डॉलर म्हणजे 1 बिलियन म्हणजे 100 कोटी असते. तर जवळपास 16,000 कोटी डॉलर एवढा मोठा व्यापार आपला यांच्याबरोबर होतो. ऑलमोस्ट 90 लाख, 9 दशलक्ष म्हणजे 90 लाख लोक इथे कामानिमित्त आहेत. आणि UAE हा चीन आणि USA नंतर भारताचा तिसरा सर्वात मोठा भागीदार आहे. सो ही महत्वाची न्यूज आहे, महत्वाची बातमी आहे, आपल्याला माहित पाहिजे. भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार हा UAE आहे. 1 नंबरला चायना आहे, दुसऱ्या नंबरला USA आहे आणि तिसऱ्या नंबरला UAE आहे. ह्यावरती पण MCQs क्रिएट होऊ शकतात. पुढचं बघूया. रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आणखी 4 पाणथळ जागांचा समावेश. सो इंडिया ऍड्स 4 न्यू रामसर साइट्स टोटलिंग 89. सो आता भारतामध्ये टोटल किती झालेले आहेत, 89 झालेले आहेत. ह्या त्या 4 रामसर साइट्स आहेत ज्या ऍड झालेल्या आहेत. आपण पुढे डिटेल्स बघूयात. पहिली जी साईट आहे ती आहे सरककोटई बर्ड सँक्च्युरी, जी तमिळनाडूची आहे. लोकेशन आहे गल्फ ऑफ मन्नारच्या जवळ. दुसरी आहे तीर्थंगल बर्ड सँक्च्युरी, तमिळनाडूमध्येच आहे. दोन्ही तमिळनाडूचे आहेत, ही पण गल्फ ऑफ मन्नारच्या जवळ आहे. तिसरं आहे केचिओ पलरी वेटलँड, जे की सिक्कीम मध्ये आहे. यालाच विशिंग लेक पण म्हणतात, म्हणजे जिथे तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होते त्या लेकच्या जवळ गेल्यावरती, म्हणून याला विशिंग लेक सुद्धा म्हणतात. याला सुद्धा रामसर साईट मध्ये ऍड केलेला आहे. आणि उधवा लेक, झारखंड मधलं जे उधवा लेक आहे, जे की संत उद्धव जे महाभारतामध्ये जे उद्धव आहेत त्यांच्या नावाने याला उद्धवा लेक असं म्हणलेलं आहे, जे की झारखंड मध्ये आहे. असे 4 जे वेटलँड्स आहेत, म्हणजे पाणथळ क्षेत्र आहेत, त्याचा ऍडिशन केलेली आहे रामसर कन्व्हेन्शन मध्ये. आपण आता हे काय आहे रामसर कन्व्हेन्शन, तर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही पण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ठिकाणचे जे पाणथळ प्रदेश आहेत
त्यांचं संवर्धन करणे आणि त्यांचा सुज्ञपणे वापर करणे यासाठी एक फ्रेमवर्क तयार केलेलं होतं. आणि 1971 मध्ये रामसर हे ठिकाण जे की इराणमध्ये येतं आत्ताच्या, तिथं हे रामसर कन्व्हेन्शन हे केलेलं आहे. आता आपण बघतो की इराण हा सध्या जगामध्ये चुकीच्या गोष्टींसाठी चर्चेमध्ये असतो. पण ह्या गोष्टी 1971च्या आहेत, लक्षात घ्या. 1979 मध्ये जेव्हा तिथे एक रिलिजियस क्रांती झाली इराणमध्ये आणि एक फंडामेंटलिस्ट लोकांच्या हातामध्ये सरकार गेलं, त्याच्या आधीचा हा कालखंड आहे. म्हणून आपल्याला दिसतं की 1971 मध्ये रामसर या ठिकाणी रामसर कन्व्हेन्शन म्हणून ओळखलं जाते. आता रामसर या ठिकाणी हे कन्व्हेन्शन अडॉप्ट केलं होतं, जिथं आपण पाणथळ क्षेत्र जी आहेत त्याचं आपण संवर्धन करतो. जागतिक पाणथळ दिवस हा 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. तर हे तिन्ही पण गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. इथे तुम्हाला एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे, ही तुम्ही वाचू शकता, तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं महत्वाची आहे. पुढे बघूया की फिलिपिन्सने तांदळाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणीबाणी जाहीर केली आहे. पहिली गोष्ट बघा, फिलिपिन्स आहे कुठे. हे बघा, इकडे इंडिया आहे, हा कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया. आपण यावरती बऱ्याच वेळा आपल्या लेक्चर्समध्ये हा विषय डिस्कस झालेला आहे. इथं फिलिपिन्स आहे आणि इथे चायना आहे. हा जो आपण बोलतो साऊथ चायना सी, तो हा पार्ट आहे. इथे ब्रुनी स्टेट आहे. तो हा जो फिलिपिन्स आहे, फिलिपाईन्सची राजधानी कोणती आहे? मनिला. तो हा जो फिलिपिन्स आहे, इथे काय झालेलं आहे, तांदळाचं काय झालेलं आहे, अतिशय शॉर्टेज झालेलं आहे. तांदळाचा पुरवठा अतिशय कमी झालेला आहे. त्यामुळे ती किमती खूप वाढल्या आणि किमती वाढलेल्यामुळे ऑलमोस्ट 22% इन्फ्लेशन पाहायला मिळालं तांदळाच्या किमतीमध्ये. आणि ते इन्फ्लेशन कमी करण्यासाठी त्यांनी अन्न सुरक्षा आणीबाणी जाहीर केलेली आहे. सो आता हे काय आहे आणीबाणी आणि तांदळाचे भाव का वाढले? तर डिसेंबर 2023 पर्यंत फिलिपिन्समध्ये ऑलमोस्ट 21.4% पर्यंत तांदळाच्या किमती वाढलेल्या होत्या. रिझन काय आहेत? एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स. काय झालं यावेळेस, तर ऑक्टोबरच्या उत्तरार्धामध्ये आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत, म्हणजे ऑक्टोबर मिड पासून ते नोव्हेंबरच्या मिड पर्यंत 6 चक्रीवादळ ही आलेली आहेत फिलिपिन्समध्ये. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, क्रॉपचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. भौगोलिक राजकीय तणाव आणि तिसरं आहे तांदळाची बेकायदेशीर साठेबाजी. सो तांदळाचं उत्पन्न कमी होणार आहे म्हणल्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये साठेबाजी करण्यात आली आणि त्या साठेबाजीमुळे सुद्धा तांदळाचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सो क्लायमेट चेंजचा जो मुद्दा आहे आणि त्यामुळे जर क्रॉपचं प्रमाण कमी झालं, कमी उत्पन्न आलं, तर अशी परिस्थिती भारतामध्ये पण येऊ शकते. त्यामुळे हे फिलिपिन्सच्या उदाहरणावरनं आपण पण त्यांनी काय उपाय केले किंवा कशा प्रकारे ही गोष्ट हँडल केली हे आपल्यासाठी एक लर्निंग एक्सपिरियन्स होऊ शकतो. पुढचं आहे चलनवाढ कमी झाली. वाढ झाली FY26 साठी क्रिसिलचा आर्थिक अंदाज. आता क्रिसिल काय आहे, तर क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड हे अॅक्रोनिम आहे याचं. क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड असं याचा फुल फॉर्म. ही एक रेटिंग एजन्सी आहे, बाजार संशोधन आणि जोखीम आणि धोरण सल्लागार म्हणून काम करते. अशा कोणकोणत्या संस्था आहेत क्रिसिल सारख्या, तर इकरा, केअर ह्या संस्था सुद्धा क्रिसिल सारख्याच आहे. क्रिसिल ही सुरुवातीला ICICI बँक आणि UTI वगैरे ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांनी मिळून ही रेटिंग एजन्सी सुरुवातीला सुरू केलेली होती. क्रिसिल ही भारतातली एक आघाडीची रेटिंग एजन्सी आहे. पुढे महाराष्ट्रात झिका व्हायरसने थैमान घातलेला आहे. झिका व्हायरस हा प्रामुख्याने एडिस डासाच्या चाव्याद्वारे पसरतो. कोणकोणत्या प्रकारे त्याचा प्रसार होतो ते बघा. पहिलं म्हणजे एडिस डासाच्या चाव्याद्वारे, दुसरं गरोदरपणामध्ये आईकडून बाळापर्यंत हा जाऊ शकतो, आणि तिसरं आहे इतर ट्रान्समिशन मार्ग म्हणजे लैंगिक संपर्क, रक्त संक्रमण आणि अवयव प्रत्यारोपण यांच्या थ्रू सुद्धा याचा प्रसार होतो. सो कसा प्रसार होतो हे 3 पॉइंट्स लक्षात ठेवा. आणि याची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणली तर 1947 मध्ये युगांडातील रेडिस मॅक्यू मंकीज जे आहेत, माकडं जे आहेत, यांच्यामध्ये झिका व्हायरस पहिल्यांदा ओळखला गेला होता, पहिल्यांदा सापडला. आणि 2016 मध्ये गुजरातमध्ये पहिलं प्रकरण नोंदवलेलं आहे झिका व्हायरसचं. सो ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आजचं करंट अफेअर आपण इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या करंट अफेअर्सवरती एक MCQs पण आम्ही सुरू करणार आहोत, जे की तुम्हाला PDF मध्ये किंवा पॉवर पॉईंट रूपामध्ये व्हिडिओच्या खाली पाहायला मिळतील उद्यापासून. ठीक आहे, थँक्यू.